पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा। नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती। वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कही येथे येती हरीचे दास। नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती। यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडणी अकर तिष्ठ तसे। तुका म्हणे पावावया पैल पार, तुका म्हणे पावावया पैल पार, नाम मंत्रसार भाविकासी। नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि नामपर अर्थात भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा। स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा। स्वर्गातील अमर देवता मृत्युलोकात येऊ इच्छितात आणि देवाकडे मनुष्याचा जन्म मागतायत। मगे स्वर्गीचे अमर कोण आहेत? तर इंद्र, अग्निदेव, वरुणदेव वगैरे वगैरे, आणखीन काही अन्य देवता, या सर्वांना स्वर्गीचे अमर म्हणतात। अमर म्हणजे ते कधीच मरत नाहीत का? तर मरतात, तेही मरतात, फक्त त्यांचं आयुष्य खूप मोठं आहे म्हणून त्यांना अमर म्हणतात। अन्यथा ते चिरंजीव नाही आहेत किंवा कधीच मरत नाहीत असे नाही। स्वर्गातील देवतांना आयुष्य खूप मोठं आहे म्हणून त्यांना अमर म्हणतात। आणि म्हणून महाराज म्हणतात की स्वर्गीचे अमर। ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात, जे देहाचे 14। ज्ञानोबराय बोलत आहेत, चौकडिया सहस्र जाय, तिथं ठावो ठावो वेळूची होय। सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या सगळ्यांची मिळून बेरीज होते 43,20,000 वर्ष। आणि अशा या 4 चौकड्या 1000 वेळेस झाल्यावर त्याला एक कल्प म्हणतात। आणि हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस असतो। आणि ब्रह्मदेवाचा हा 1 दिवस आपल्या पृथ्वीवरील हिशोबाने तो होतो 4,32,00,00,000 वर्ष। आपल्या हिशोबानं इथल्या 4,32,00,00,000 वर्ष हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस असतो। याला एक कल्प म्हणतात। आणि ब्रह्मदेवाच्या या एका दिवसात 14 इंद्र जन्मतात आणि मरतात। आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्युलोका। तुकोबाराय म्हणतात की या
स्वर्गातील अमरदेवतांचं पुण्य संपलं की या पुण्याच्या क्षयानं अधोगतीला जातात, मृत्यूलोकात येतात. अमर शब्द जरी वापरलाय तरी हा अमर शब्द याचा अर्थ या देवता कधीच मरत नाहीत असं नाही. या देवताही मरक्या आहेत. ब्रह्मदेवही मरका आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात तर 14 इंद्र होतात, पण तो ब्रह्मदेव की ज्याच्या एका दिवसात 14 इंद्र होतात तो ब्रह्मदेवही मरका आहे. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, निवटलियाचे जैसे पोट न दुखे. अर्थात ब्रह्मदेव, इंद्रदेव या स्वर्गीय देवता यांना अमर म्हटलंय, पण हे कधीच मरत नाही असं नाही. हेही मरके आहेत, यांनाही मृत्यू आहे. एवढंच आहे, यांचं आयुष्य थोडं मोठं आहे. आपल्या तुलनेत यांचं आयुष्य मोठं आहे. आणि म्हणून जनावरांनी म्हटलं की तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. एकदा प्रभू रामचंद्र, भैया लक्ष्मण आणि गुरु विश्वामित्र वनात एका झाडाखाली बसले होते. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. तेवढ्या रामचंद्र म्हणाले, गुरुवर का हसला आपण? तर विश्वामित्र म्हणाले, रामचंद्रा, तो चाललेला मुंगळा पाहिलास का? म्हणले, हो गुरुवर. म्हणले, 2 मुंगळे आहेत, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसला आहे. तो वरचा जो मुंगळा आहे, म्हणले, तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणतात येऊ लागती माघारे मृत्यूलोक. तिथं वर स्वर्गात त्याला बसायला ऐरावत होतं. खाली आलाय, ती सवय मोडत नाही. इथं बसायला ऐरावत, मुंगळा का होत नाही, पण त्याला बसायला ऐरावत लागतं. एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय, आणि तो वरचा जो मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. तिथं बसायला ऐरावत लागत होतं, इथं बसायला ऐरावत लागतं. मग मुंगळा रूपी का होईना, बसायला ऐरावत लागतं. तो वरचा जो मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणतात येऊ लागती माघारे मृत्यूलोक. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. महाराज बोलले, तुकोबारा काय म्हणतात? तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. ज्ञानोबा म्हणतात त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोक. पुण्याचं गाठोडा आहे तोपर्यंत स्वर्गात निवास होतो. प्रदीर्घ एक खूप लांबलचक आयुष्य मिळतं, पण शेवटी मरावं लागतं. स्वर्गलोक सोडून मृत्यूलोकात यावं लागतं आणि किडामुंगी व्हावं लागतं. येऊ लागती माघारे मृत्यूलोक. पण आयुष्य थोडं दांडगं आहे, भलं मोठं आहे. आणि म्हणून तुकोबारा इथं शब्द वापरतात की स्वर्गीचे अमर, म्हणजे कधीच मरत नाही असं नाही, मरतात, पण आयुष्य खूप मोठे म्हणून अमर म्हटलंय. आणि स्वर्गीचे अमर काय इच्छा करतायत की हे भगवंता आम्हाला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म दे. मृत्यूलोकात आम्हाला मनुष्याचा जन्म दे. का बरं? एवढा सुंदर स्वर्ग आणि त्याच्या तुलनेत हा मृत्यूलोक, ही पृथ्वी अतिशय घाणेरडी आहे. मग एवढा सुंदर स्वर्गलोक की ज्याच्या तुलनेत पृथ्वी घाणेरडी आहे, त्या स्वर्गातल्या अमरदेवतांना पृथ्वीवर या मृत्यूलोकात काय यावं असं वाटतंय? असं काय विशेष आकर्षण आहे या पृथ्वीवर? असं काय त्यांचं हित होणार आहे की जे स्वर्गात होत नाही आणि मृत्यूलोकात होत आहे? म्हणून ते मृत्यूलोकी मनुष्याचा जन्म मागतात. तुम्हाला माहिती आहे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्वर्गाचं वर्णन केलं आहे. काय म्हणतात ज्ञानोबाराय? जेत अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता ऐसे वाहन, राजधानी भुवन अमरावती. जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. जेत ओळगे देवपायिका, सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरुचिया.
गंधर्व गात गाणी रंभे ऐसिया नाचनी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. मदन ओळगे शेजारे जेत चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे मनियारे धावणे जेत. हे स्वर्गाचं वर्णन केलं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये की ज्या स्वर्गात चिंतामणीच्या वाटा आहेत आणि मृत्यू लोकात फुफाट आहे, चिखल आहे, दगड आहेत, धोंडे आहेत, ठेसा लागतात. पण स्वर्गात चिंतामणीच्या वाटा. स्वर्गात प्यायला अमृत आहे, मृत्यू लोकात पाणी आहे, ते धडाचं नाही आहे, ते धडाचं नाही, फिल्टर करून प्यावं लागतं आहे. तिथं प्यायला अमृत आहे स्वर्गलोकात. स्वर्गलोकात कल्पतरूची झाड आहेत. हां, इथं आमच्याकडे मृत्यू लोकात बोरी बावळी आहेत, लिंबाची झाड आहेत, बेशरमाची झाड आहेत, येड्या बावळी आहेत. आणि मग जिथं कल्पतरूचे बगीचे आहेत आणि इथं येड्या बाबळी आहेत, त्या पृथ्वीचं अट्रॅक्शन का? इथं शेणाचा सडा आहे मृत्यू लोकात, स्वर्गात चंद्र सडा टाकतो. हां, चंद्रशिंपी सांबरे. म्हणजे देखे कामधेनु ऐशी माये सदैव जया होय तो चंद्रही परी लाहे खेळावया. ज्ञानोबा म्हणतात की ज्याची आईच कामधेनु आहे, त्या बाळाने जर विनंती केली आईला की मला चंद्र पाहिजे फुटबॉल म्हणून खेळायला, तर ती कामधेनु चंद्रसुद्धा त्याला फुटबॉल म्हणून खेळण्यासाठी आणून देऊ शकते. चिंतामणी, कल्पतरू, कामधेनु या 3 वस्तू अशा आहेत की तुम्ही मागावं त्यांनी द्यावं. तुम्हाला हवं ते मिळते स्वर्गात. मग इतकी उपलब्धी असून, इतका सुंदर स्वर्ग असून या घाणेरड्या मृत्यू लोकात काय पडले? हे स्वर्गीचे अमर, हे स्वर्गीच्या देवता मृत्यू लोकात मनुष्य जन्माची कामना का करतात? काय मनुष्य देह? याला 9 छिद्र आहेत. प्रत्येक छिद्रातून एक नाली वाहते. तोंडात थुका आहे, नाकात शिंबडे, डोळ्यात चिपडे, कानात वॅक्स आहे, खाली मल आहे, मूत्र आहे, घाणच घाण आहे, घाम येतो, अंगाचा घुरट वास येतो. किती मेकअप करा, किती शॅम्पू लावा, किती डिओ मारा, 2 तासात तुमच्या अंगाची घुरट घाण सुटते. इतका घाणेरडा, किळसवाना, नाशिवंत, मरका, अल्पायुषी मानवदेह. आणि मग याची कामना स्वर्गाचे देवता का करतात? स्वर्गीय देवतांची शरीरं दिव्य आहेत, त्यांना घाम येत नाही, त्यांच्या शरीराचा सुगंध येतो सेंटसारखा. इथं आमच्या शरीराचा घामासारखा घामाने घुरट वास येतो. मग जिथं सेंटेड शरीर आहे ते सोडून या घाणेरड्या घामाच्या घुरट शरीराची मागणी कशा करता? शिवाय इथं दुःख आहे. ज्ञानोबा तर बोलले मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजेल कवनाचे शर्वाणी कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. किती कमालीचं दुःख आहे म्हणले इथं की एखादा मनुष्य विस्तावर झोपलाय आणि त्याला विचारलं कसं वाटतं, तो म्हणतो बरं वाटतं. हे बोलणं जितकं हास्यास्पद आहे. तुम्ही एखाद्या माणसाला म्हणा की रामराम पाहुणं काय चाललंय, तर तो म्हणतो बरं चाललंय. रामराम पाहुणं काय चाललंय, तर तो म्हणतो बरं चाललंय. हे बरं चाललंय म्हणणं इतकं हास्यास्पद आहे. हे बरं चाललंय म्हणणं इतकी हास्यास्पद आहे की विस्तावर झोपलेल्या माणसांना म्हणा माझं बरं चाललंय. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. तुम्ही एखाद्याला रामराम केला आणि विचारलं काय 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 चाललंय पाहुणं, तो म्हणतो बरं चाललंय. त्याचं बरं चाललंय म्हणणं इतकं हास्यास्पद आहे की विस्तावर झोपलेल्या माणसांना म्हणा माझं बरं चाललंय. अर्थात इथं सुख नावाची गोष्ट ऐकायला मिळत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हा मृत्यूलोक दुःखानं भरलाय, दुःखाच्या मुळावर उभा आहे. इथं त्रिविध ताप आहेत, सारखे आमच्या मानगुटीवर बारीवारीने येऊन बसतात. शरीराला पीडा आहे, नाना प्रकारचे रोग आहेत, व्याधी आहेत, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, नाही अपवित्र शरीराचे. रोगाचं भांडार आहे, दुःखाचं कोठार आहे, तापतळे अग्नीची सगडी आहे, नश्वर आहे, नाशिवंत आहे, घाणेरडा आहे, मरका आहे. मग असला मरका, नाशिवंत, किळसवाना देह जो दुःखानं पछाडलाय त्याची याचना स्वर्गातले देव का करतात? अरे बाबांनो, स्वर्गातल्या अमर लोकांनो, देवतांनो, तुमचा देह दिव्य आहे, त्याचा सुगंध येतो. मानवी देहाची घाण येते घामाने.
हा अल्पायुष्य आहे. स्वर्गातले लोक प्रदीर्घ मोठा आयुष्य आहे. मृत्यूलोका 100 वर्ष, मृत्यूलोकी मानवा शतवर्षे गोविंदा नाथ महाराज 100 वर्षाचं आयुष्य. तिथं अमरत्व हेची सिंहासन, मोठं आयुष्य. मग जिथं कामधेनू आहे, चिंतामणी आहेत, अमृत प्यायला आहे, कल्पतरू आहेत, दिव्य शरीर आहे, सगळ्या सुखसुखी आहेत, सगळा भोग आहे, विलास आहे, अप्सरा आहेत, मेनका आहेत, रंभा आहेत, सगळे भोगविलास आहेत, सगळं ऐश्वर आहे, सगळी मजा आजा आहे, सगळे विषय भोग आहेत. मग एवढं असताना ह्या नासक्या मरक्या देहाची अपेक्षा का? कशा करता? काय पडले आहे मनुष्य देहात? तर याचं कारण तुकोबारा म्हणतात की याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे जाण नाही कुठे. याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे जाण नाही कुठे. मनुष्यदेह अल्पायुष्य आहे, नासका आहे, मरका आहे, घाणेरडा आहे, त्याची दुर्गंधी येते, हा गलिच्छ आहे, दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण याचं एकच विशेषत्व आहे, काय? हा सगळा वाईट आहे, मनुष्यदेह सर्वतोपरी वाईट आहे, परंतु याचं एकच चांगलं आहे, काय? याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे जाण नाही कोठे. हे विश्वात कुठंच नाही देवाचं भजन, हे फक्त मनुष्य शरीरात आहे. आणि देवाच्या भजनाशिवाय देव मिळत नाही. देवाचं भजन फक्त मनुष्य शरीरात आहे आणि देवाच्या भजनानेच देव मिळतो आणि आम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. एवढ्याकरता हे स्वर्गातले अमरदेव देवाला विनंती करतायत की मृत्यूलोकात आम्हाला मनुष्याचा जन्म दे, हे अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि महाराज म्हणतायत की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गात सगळे दिव्य देह सगळे भोग आहेत, नाना प्रकारचे. आपण बोलून गेलो तिथं काय काय नाना प्रकारचे भोग आहेत. दीर्घ आयुष्य, इथं छोटंसं आयुष्य मृत्यूलोकात, घाणेरडा किळसवाना देह आहे, दुर्गंधीयुक्त देह आहे, मरका आहे, अल्पायुष्य आहे. तरी याच देहाची मागणी का? तर या मनुष्य देहातूनच भगवंताचं भजन घडतं आणि भगवंताच्या भजनानंच मनुष्याला मुक्ती मिळते आणि मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. एवढ्याकरता स्वर्गातले अमर देवाकडे याचना करतात आणि म्हणतात की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. मनुष्याला देह मिळावा आणि देह कळावा, तर या देहाचा फायदा करून घेता येतो, सदुपयोग करून घेता येतो. मनुष्याला देह मिळाला आहे पण कळाला नाही. स्वर्गीय देवतांना मनुष्य देह कळाला आहे पण मिळाला नाही. कशी विषमता आहे पहा. आम्हाला मनुष्य देह मिळाला आहे पण कळाला नाही. स्वर्गीय देवतांना मनुष्य देह कळाला आहे पण मिळाला नाही. देह मिळावा आणि देह कळावा. का बरं? मनुष्य देह आम्हाला मिळाला आहे पण याचं महत्त्व का कळत नाही? स्वर्गातल्या देवता देवाकडे विनंती करतात की देवा आम्हाला हा स्वर्ग नको, इथले विलास आणि भोग नको, आम्हाला मृत्यूलोकात मनुष्य म्हणून जन्माला घाल. असे स्वर्गातले अमर पांडुरंगाकडे विनंती करत आहेत. त्यांना मनुष्य देहाचं महत्त्व कळतंय आणि आम्ही मनुष्य देहात आहोत सध्या, तरी आम्हाला मनुष्य देहाचं महत्त्व का कळत नाही? याचं कारण आमची विवेक जागृती नाही आहे. विवेक जागृती नाही आहे. विवेक जागृतीशिवाय मनुष्याला या मनुष्य देहाचं महत्त्व कळत नाही आणि मनुष्याकडून संसार जिंकला जात नाही.
ज्ञानोबा बोलतायत, म्हणून जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माथा, तब अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. तो विवेकू न उधवी माथा, जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माथा. अर्थात जोपर्यंत विवेक वर डोकं काढत नाही, माथावर करत नाही, तोपर्यंत मनुष्याला आपल्या मनुष्य देहाचं महत्त्व कळत नाही. एकदा माणसाची विवेक जागृती झाली, अखंड हरिनामाने माणसाची विवेक जागृती होते. मुखामध्ये भगवंताचं नाम आणि मृत्यूचं नित्यस्मरण या दोन गोष्टींनी मनुष्याचा विवेक जागा होतो. आणि विवेक जागा झाला की मनुष्याला या देहाची अनित्यता कळते. आणि देहाची अनित्यता कळाली की वैराग्याला हाकलून दिलं तर ते बळच लंडासारखं तुमच्या मागे लागतं आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. तसे संसारा समस्त जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तुम्हाला संसाराची अनित्यता कळावी, या देहाची अनित्यता कळावी की संसार अनित्य मरका आहे आणि संसाराचा मी एक अंश आहे, म्हणून मी अनित्य आहे, मरका आहे. या संसाराची या देहाची अनित्यता कळाली, मरकेपणा कळाला की तुम्ही या देहावर संसारावर उदास होता आणि भगवंताच्या पाठीमागे लागता. आणि देहावर संसारावर उदास झाले की वैराग्याला हाकलून दिलं तर ते बळच लंडासारखं मागे लागतं आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि वैराग्य कशामुळे येतं? विवेकानंद. विवेक कशामुळे? हरिनामामुळं. तर हरिनामामुळं आणि मृत्यूच्या स्मरणामुळं विवेक जागा होतो. विवेकातून वैराग्य येतं, विवेकासहित वैराग्याचे बळ. आणि या विवेक वैराग्यानं तुम्हाला देव भेटतो. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान होतं आणि तुम्हाला मुक्ती मिळते, देव भेटतो. तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता. आणि म्हणून आम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे पण तो कळत नाही. याचं कारण आमची विवेक जागृती नाही आहे. विवेक म्हणजे फक्त भगवंत सार आहे, भगवंत अविनाशी आहे आणि जगत नाशिवंत आहे असा बुद्धीचा निश्चय होणे हा विवेक असतो. जगत हे विश्व नाशिवंत आहे आणि परमात्मा अविनाशी आहे आणि तो परमात्मा विश्वव्यापी आहे असा बुद्धीचा निश्चय होणे ही विवेक जागृती असते. मग परमात्मा अविनाशी आहे आणि संसार नाशिवंत आहे असा बुद्धीवर ठसा पडला की तुम्ही नासकं सोडून देता आणि अविनाशाच्या मागे लागता आणि तो अविनाशी भगवंत असतो. ही सार बुद्धी असते, ही विवेक जागृती असते, ही हरिनामानं होते. आणि मग हरिनामानं विवेक जागृती, विवेकानं वैराग्य, वैराग्याने श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान आणि भगवंताची प्राप्ती आणि मुक्ती वगैरे सगळं झालं. मग आम्हाला मनुष्यदेह मिळाला आहे पण तो कळाला नाही. का कळाला नाही? तर आमची विवेक जागृती नाही. विवेक ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत तुमच्या जीवनात विवेक नाही तोपर्यंत तुमचा परमार्थात प्रवेशच नाही आहे. तुमचा दाटूमोठी वरवर परमार्थ चालला आहे. ज्ञानोबाने खडसावून सांगितले की जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माथा, तब अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत या संसाराला, तुमच्या जन्म मरणाला शेवट नाही. विवेक जागा झाल्यानंतरच तुमचा परमार्थात प्रवेश होतो आणि तुमच्या मागचा जन्ममरणाचा फेरा संपतो मुक्ती मिळून. आणि म्हणून विवेक ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. आमचा विवेक जागा नाही. का? तर मुखात भगवंताचं नाम नाही. आणि म्हणून आम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे पण मिळून तो कळाला नाही. आम्ही याला भगवत भजनात झिजवत नाहीत. नुसतं भोगात केवळ देहभरण हे जाणे उघडी नागवण, या कारणे येतं अंतकरण द्यावे ना. बरोबर आहे. केवळ देहभरण मजा हजा यात आम्ही आयुष्य घालवतोय. विषयाचं अट्रॅक्शन आहे, विषयाच्या चरवणी केली आयुष्याची चाळणी. तुकोबार आहे. विषयभोग, खाणं पिणं मजा करणं एवढंच मनुष्य जीवन आहे असं आमचा समज आहे. आणि याचं कारण आहे अविवेक. आणि विवेक जागा झाला की हे सगळं संसार अनित्य नश्वर आहे, मनुष्याच्यावर थुंकतो, फेकून देतो याला बाजूला आणि भगवंताच्या मागे लागतो आणि देवाची प्राप्ती करतो. पण आमचा विवेक जागा नाही म्हणून आम्हाला संसार सत्य वाटतो, खरा वाटतो. आम्ही याला गोंजारतो, कवटळून धरतो आणि विषयभोगात रममान होतो. बहुविषय विलास गुंफे तया ओवाईला म्हणते सापे, अभिलाष भार दडपे तया ते सज्ञान म्हणती. बरोबर आहे. जो फार विषयात लोळतो
जो खूप धनाची अपेक्षा करतो त्याला शहाणं म्हणतात. बहुविलास विषय गुंपे त्या वाईला म्हणते सापे, तो शहाणा आहे म्हणले. जो विषय भोगात लोळतो आणि अभिलाष बार दडपे त्या ते सज्ञान म्हणते. जो खूप पैसा कमवण्याच्या मागे लागतो तो सज्ञान आहे, आणि जो विषयात लोळतोय तो सुखी आहे म्हणतात. ये मृत्यू लोकेचे उपराटे, हा कटा हे ओकटे. विषय भोगात आम्ही आयुष्याची चाळणी करतो. धनाबारा बोलतायत की बहु मर्गजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा, तुडीला परिस बांधीला गळा, शुक्ती के लोभे. गळ्यामध्ये परिस आहे. आता परिसा म्हणलं लोखंडाला लावलं सोनं सोनं, तुम्ही श्रीमंत होता. पण तुम्ही मूर्ख आहेत. समोर शिंप दिसली जरा चमकदार, लय चमकायली म्हटले, हा परिस तोडला आणि ती शिंप गळ्यात बांधली. तुडीला परिस बांधला गळा, शुक्ती के लोभे. गळ्यातला परिस तोडून फेकून द्यायचा की जो तुम्हाला श्रीमंत करू शकतो, आणि गळ्यात शिंप बांधायची, ती काही देऊ शकत नाही. तसं हरिभक्ती तुम्हाला देवाची प्राप्ती करून देते, विषयभोग काहीच देत नाहीत. परिस तोडायचा, शिंपीच्या मागे लागायचं. हरिभजन सोडायचं, विषयाच्या मागे लागायचं. आपण या रूपू जेने वाढविला हा संकल्प, आम्ही आमचा घात करतो. तोंडात अमृताचा घोट घेतलाय, पण समोर मृगजळ दिसलंय आणि याला वाटलं खूप पाणी आहे. आता तोंडातला अमृताचा घोट फेकून दिला आणि त्या मृगजळाच्या मागे धावला. काय होतं मृगजळ? धनवरा बोले, मृगजळाची गातळी ती दिठी दुरूनची निहाळी, वांचून तेने पाणी साळी किळी लावशी. काय मृगजळाच्या पाण्यावर काय तळं? मृगजळाचं काय तळं असतं का? मग मृगजळाच्या पाण्यावर काही साळी केळी ज्वारी बाजरी काही होऊ शकते का? मृगजळ खोटं असतं. तसं संसारातली धन दौलत विषय भोगे खोटेत. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा शिनो आपला. हा भोग आणि ज्या शरीराला भोग दिला ते शरीर दोन्ही नश्वर आहे. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा, भोग आणि भोगी दोन्ही नश्वर आहेत. या शरीराला भोग देण्यासाठी जे कष्ट पडले त्याचा मोबदला मागायचा कुणाला? ते वेळी केला के गिवसावा शिनो आपला. असं का घडतं? तोंडात अमृताचा घोट घेतलाय, पण मृगजळ पाहून अमृताचा घोट थुंकून दिलाय आणि मृगजळाच्या मागे मनुष्य लागलाय. मनुष्य जन्म मिळालाय, अमृतासारखा मनुष्य जन्म मिळालाय, पण त्याला हरिभजनात झिजवलं नाही, विषयाच्या मागे लागला. तोंडातला अमृताचा घोट फेकून दिला आणि कशाच्या मागे लागला? मृगजळाच्या. तसं अमृतासारखा मनुष्य ध्येय मिळालाय, हरिनामात झिजवला नाही, कशाच्या मागे लागला? विषय भोगाच्या. अर्थात आम्हाला मनुष्य देह मिळालाय, पण तो कळाला नाही. कळावा. धनबरा बोले, कमलकंदा आणि दरदुरी नांदुनुक एकेची घरी, परी पराग शेवीची भ्रमरी येरा चिकलूची उरे. बेडूक आणि भुंगा एकाच कमळाजवळ नांदतात, पण ते बेडूक खाली चिखल खातं, वर भुंगा मकरंद खातो, त्यातला गोड रस पितो. का? भुंग्याला कमळाचं महत्त्व कळालं, बेडकाला कळालं नाही. तसं स्वर्गातल्या देवताला या मनुष्य देहाचं महत्त्व कळालंय, आम्हाला कळालं नाही. आणि मग स्वर्गातल्या देवताला या देहाचं महत्त्व कळालंय म्हणून ते देवाकडे विनंती करतायत आणि टाह फोडतायत की देवा, तुकोबाराय लिहितायत की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. वस्तू मिळावी आणि ती कळावी. जी वस्तू सहज मिळाली तिची किंमत नसते. आईवडील आम्हाला सहज प्राप्त आहेत, आणि सहज प्राप्त आहेत म्हणून आम्ही आईवडिलाला लाथानं मारतो, घराबाहेर काढतो, अन्न पाण्याला तिष्ठवतो. पण तेच आईवडील मेल्यानंतर त्यांची किंमत कळते. शरीर आम्हाला सहज मिळाले, मनुष्य शरीर सहज मिळाले, पण त्याची किंमत कळत नाही. विषयात खर्च करतो, भोगात खर्च करतो, आणि मेल्यानंतर कदाचित असताल थोडेफार दानशूर आणि पुण्यवान, आणि जर स्वर्गाची प्राप्ती झालीच तर तिथं गेल्यावर कळतं
की अरे 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 खाली तर आपण मनुष्य जन्मात होतो आणि मनुष्य जन्मातून देव भेटतो, मुक्ती मिळते, आणि आपण तर स्वर्गात आलो तर आपलं चुकलं. मनुष्य जन्मात आहेत तोपर्यंत तुम्हाला या देहाचं महत्त्व कळत नाही, पण हुकून चुकून स्वर्गात गेले तर तिथं गेल्यावर महत्त्व कळतं की अरे मनुष्य जन्म किती मोलाचा आहे. देह मिळावा आणि तो कळावा. एकदा एका धनिक माणसाने एका भिकाऱ्याला शाल दिली. दारात भीक मागायला आला. ठीक आहे म्हणले, याला द्यायचं तर आपण 10-5 रुपये देण्यापेक्षा मोठी भारीची शाल देऊ म्हणले याला. त्यांनी 1000 रुपयाची भारी शाल दिली त्याला, त्या भिकाऱ्याला. त्या भिकारी घरी जाताना त्या शालीत शेण गोळा करत गेलं. राजाने किंवा त्या श्रीमंत माणसाने त्याला शाल दिली कशा करता? सप्रेम भेट आणि पांघरण्याकरता. तिचा वापर पांघरण्याकरता करावा. पण ते भिकारी एड्या डोक्याचं जाताना वाटात ते त्या शालीत शेण गोळा करत गेलं आणि त्या शालीचं वाटोळं केलं. तसे शरीर, हे मनुष्य शरीर शाल आहे. याला भगवत भजनात झिजावून देवाची प्राप्ती करावी, मुक्ती मिळवावी, जन्ममरणाचा फेरा चुकवा मागचा. ही शाल आहे, भरजरी शाल आहे मनुष्य देह. याचा वापर भगवत भजनात करावा. पण आम्ही विषाद करतो. भिकाऱ्याने शाल पांघरावी पण वापरली शेण भरण्यासाठी, शेण गोळा करायला. शरीर भगवत भजनात झिजावं पण वापरलं भोगासाठी. भिकारी चुकलं, आम्ही चुकलो. भिकाऱ्याला शालीचं महत्त्व कळालं नाही, आम्हाला देहाचं महत्त्व कळत नाही. देह कळावा, मिळालाय पण कळावा. आम्हाला मिळालाय पण कळाला नाही. स्वर्गातल्या देवताला कळालाय पण मिळाला नाही. बरं ते स्वर्गात तरी गेले, कुठून गेलेत? तुमच्या आमच्यातूनच गेलेत. पण कुठंही जायचं असलं तर मनुष्यवनीतूनच जावं लागतं, कारण मनुष्यवनी हे जंक्शन आहे. जसं जंक्शनवरून रेल्वे चारी दिशेला फिरतात, तसं कुठल्याही योनीत जायचं असेल तर मनुष्य योनीतूनच जावं लागतं. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. तुम्ही 84 लक्ष योनी फिरून आले तर शेवटी मनुष्य जन्मात येता, आणि पुढे कुठं जायचं हे मनुष्य योनीतूनच ठरतं. मनुष्य योनीत तुम्ही काय केलंय आणि मरणसमयी तुमच्या चित्तात येऊन काय उभं राहिले, पुढच्या जन्मी तुम्ही त्या जन्माला जाता. म्हणजे कुठलीही योनी प्राप्त करायची असेल तर मनुष्य योनीतून तिथं जावं लागतं. म्हणून मनुष्य योनी जंक्शन आहे. कशाच्याही जन्माला जायचे पुढं तर ते मनुष्य जन्मातूनच जावं लागतं. मग तुम्ही स्वर्गाला गेले तर ते मनुष्य जन्मातूनच गेलेत. समजा तुम्ही 100 यज्ञ केले, स्वर्गाला गेले, कुठून गेले? मनुष्य जन्मातून गेले. ते ज्ञान जयाची हाती तोची समर्थ मुक्ती, जैसा का शतमक संपत्ती स्वर्गीची. ज्याच्याजवळ आत्मज्ञान आहे तो मुक्तीचा अधिकारी, आणि ज्याच्याजवळ 100 यज्ञाचं पुण्य तो स्वर्गाचा अधिकारी. 100 यज्ञ करावे लागतात तेव्हा स्वर्गाला जाता येतं. किंवा गडगंज पुण्य, दानशूर खूप खूप पुण्य केले तुम्ही, दानी आहेत, तरी स्वर्गाला जाता त्या पुण्याच्या बळ्यावर. जे स्वर्गात कुठून गेले? मनुष्यवनीतूनच गेले. मग मनुष्यवनीत असताना तुम्ही दानपुण्य केलं, पण या दानपुण्याने भगवंत मागायच्या ऐवजी तुम्ही स्वर्ग मागितला. आणि स्वर्गात गेल्यावर तुम्हाला कळालं की अरे अरे आपलं चुकलं गड्या, इथूनच ते भोगन विलास आहेत, मजा आजा आहे, पण देव नाही आहे, जन्ममरणाचा फेरा चुकत नाही आहे. आणि मग तिथं गेल्यावर स्वर्गात गेल्यावर तुम्हाला कळलं की अरे अरे सगळ्यात महान काय तर मनुष्यवनी, आणि मनुष्यवनीतूनच आपण स्वर्गात आलो. मनुष्यवनीत असताना आपल्याला मनुष्य देहाचं महत्त्व कळालं नाही, आणि याचं महत्त्व कळालं मनुष्य देहाचं ते स्वर्गात गेल्यावर कळालं. म्हणून मनुष्य जन्म मिळाला आहे याचं महत्त्व समजून घ्या. देह मिळावा आणि देह कळावा. आम्हाला मिळाला पण कळत नाही. जनाबारा बोलले की मनुष्य 100 यज्ञ करतो आणि कामना स्वर्गाची करतो, देवाच्या प्राप्तीची नाही. सुंदर स्वयंपाक करावा आणि त्यात विष कालवावं, ते वायाला जातं.
अन्न, तसं 100 यज्ञ करावेत आणि स्वर्गाची कामना करावी. देव बाजूला टाका, स्वर्गाची कामना करावी. त्या यज्ञाच्या पुण्यात तुम्ही विष कालवलं का? तुम्हाला देव दुरावला. मनुष्य जन्माचं प्रमुख उद्दिष्टच एक असावं की भगवंताची प्राप्ती. आणि म्हणून मनुष्य योनीमध्ये तुम्ही जे जे कर्म करता त्या कर्माला ज्ञानोबा कल्पतरू म्हणतात. ज्ञानोबा लिहितात, ना तरी कल्पतरू तळवटी बैसोनी झुळिये पाडी गाठी, मग तेथून निघे किरीटी की दैन्याची करू. एक भिकारी ऊन उतरण्यासाठी एका झाडाखाली बसलाय, पण ते झाड लिंबाचं नव्हतं, ते होतं कल्पतरूचं. भीक मागायला चाललाय, पण ऊन झालं म्हणून झाडाखाली बसला आणि ते झाड होतं कल्पतरूचं. कल्पतरूखाली बसलाय ऊन कमी व्हावं म्हणून, आणि फाटक्या झुडीला गाठी मारतोय. ऊन उतरलं, पुढं भीक मागायला निघाला. त्याला कल्पतरू कळाला नाही. कल्पतरूखाली बसलाय पण झुडीला गाठी मारल्यात आणि पुढं भीक मागायला निघालाय. कल्पतरू कळाला असता तर कल्पतरू कोण इच्छित वस्तू मागून घेऊ शकला असता, गरिबी दूर झाली असती, श्रीमंत होऊ शकला असता. पण कल्पतरू कळाला नाही. तसं आम्ही जे जे कर्म करतो आणि त्यातून जे पुण्य मिळवतो त्या सत्कर्मातून, हा एक कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही पांडुरंग मागावा, स्वर्ग किंवा विलास भोग मागू नयेत. आताचे सध्याचे कीर्तनकार बघा, ज्ञानोबा बोलले की शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की ही निवृत्ती पापाची नव्हे. शतक्रते म्हणजे 100 यज्ञ करायचे, देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावानं पुण्य मिळवायचं आणि त्या पुण्याने देव बाजूला फेकून द्यायचा. देव मागायचा नाही, स्वर्ग मागायचा. ज्ञानोबा म्हणतात ते पाप आहे. हे पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. तसं मी म्हणतो, कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिताती 10,000 रुपये येते. आता पुण्य की निवृत्ती हे पापाची नव्हे. कीर्तन प्रवचन करायची, देवाच्या नावानं कीर्तन करायचं आणि त्या कीर्तनातून 10,000 20,000 अशा आकड्याची कामना करायची. ज्ञानोबा म्हणतात ते पाप आहे. देवाच्या नावानं तुम्ही यज्ञ केला, कीर्तनसुद्धा यज्ञ. नाम यज्ञ परम पावन, बांधून शके स्नानादी कर्म. नाम परब्रह्म वेदार्थे. नाम जप यज्ञ परम पावन. हरिनामसुद्धा एक यज्ञ आहे, कीर्तनसुद्धा एक यज्ञ आहे, प्रवचन एक यज्ञ आहे, हरिकथा यज्ञ आहे, रामायण यज्ञ आहे, भागवत कथा यज्ञ आहे. देवाच्या नावानं यज्ञ करायचा, अर्थात हरिकथा करायची आणि हरिकथेतून कीर्तनातून मिळालेल्या पुण्याने देव मागायचा. तर देव मागायचा सोडून द्यायचं, कीर्तन करायचं. कीर्तनातून मिळालेल्या पुण्याला म्हणायचं आम्हाला पांडुरंगाची भेट घालून दे. पण आम्ही कीर्तनकार प्रवचनकार काय करतो? कीर्तनातून मिळालेल्या पुण्याने देव मागत नाहीत, पैसे मागतो. ज्ञानोबा म्हणतात की मजची माझी असता जेणे मी दूर होय पंडूसुता, त्या पुण्य ऐशी म्हणता जीवन तुटे काही. माझ्या नावाने कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, हरिकथा करायची आणि माझी कामना सोडून जर स्वर्गाची कामना केली किंवा विषय भोगाची किंवा पैशाची कामना केली, याला कोणी पुण्य मिळेल तर त्या मनाची जीभ झडून पडेल म्हणले. आणि मजाची माझी असता जेणे मी दूर होय पंडूसुता, त्या पुण्य ऐशी म्हणता जीवन तुटे काही. तुकोबाराय म्हणतात ते हे शुद्ध पुण्य जया माझी नारायण. नारायणाच्या नावाने यज्ञ केला, कीर्तन केलं तर नारायणाचीच कामना करा, ते शुद्ध पुण्य असते. आणि नारायणाच्या नावाने कीर्तन प्रवचन यज्ञ केला आहे आणि नारायणाची कामना सोडून धन दौलत पैसा किंवा स्वर्गाची कामना केली तर ते पाप आहे. फक्त गोंडस शब्द दिला आहे पुण्यात्मक पाप. स्वर्गा पुण्यात्मक पापा येजे, पापात्मक पापा नरका जायजे, जेणे माती पाहिजे ते हे शुद्ध पुण्य. आणि म्हणून तुम्ही कीर्तन प्रवचन करता आणि त्याच्या बदल्यात 10,000 20,000 रुपये घेता, रामायण भागवत सांगता त्याच्या बदल्यात 2.5 लाख 3 लाख घेता, ज्ञानोबा म्हणतात ते पाप आहे. फक्त पुण्यात्मक पाप एवढाच गोंडस शब्द आहे. कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिताती 10,000 रुपये येते. आता पुण्य की हे निवृत्ती पापाची नव्हे, पाप आहे. आणि म्हणून तुम्ही जे कीर्तन प्रवचन करता त्यातून जे पुण्य मिळवता
ते पुण्य म्हणजे कल्पतरू आहे. कीर्तन प्रवचन करून जे पुण्य मिळवले, या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही म्हणावं मला पांडुरंगाची भेट घालून दे, हे पुण्य तुम्हाला पांडुरंगाची भेट घालून देतं. पण आम्ही या पुण्यरूपी कल्पतरूला पांडुरंग मागत नाहीत, पैसा मागतो. आणि मग तो भिकारी कल्पतरू खाली बसतो, झोडीला गाठी मारतो, ऊन उतरला की भीक मागायला निघतो आणि पुन्हा दारिद्र्यात अडकतो. तसं आम्ही कीर्तन प्रवचन करतो आणि या पुण्याने भगवंत मागायच्या ऐवजी 10,000 रुपये मागतो. आम्ही जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकतो. हनुमान महाराज म्हणतात की ना तरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळीये पाडी गाठी, मग तेथून निघे किरीटी का दैन्याची करू. अर्थात परमार्थ केला, प्रवचन कीर्तन केलं तर त्यातून मिळणारं पुण्य हे कल्पतरू आहे. आणि या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही देव मागावा, तुम्हाला देव भेटेल. पण या प्रवचन कीर्तनातून मिळालेल्या पुण्यरूपी कल्पतरूला आम्ही देव मागत नाहीत, पैसादला मागतो किंवा स्वर्ग मागतो. आणि मग स्वर्गात जातो. आणि स्वर्गात गेल्यावर आम्हाला मनुष्य देहाचं महत्त्व कळतं. आणि मग तिथून आम्ही ओरडतो मोठ्या मोठ्याने आणि देवाला म्हणतो की देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. मग तुकोबराय ताशेरे मारतात. अरे बा तू मृत्यूलोकात होता ना, कीर्तन प्रवचन करत होता ना, मग त्या कीर्तन प्रवचनाने देव मागायचा ना. तू पैसे मागितले, स्वर्ग मागितला, आणि आता वर गेल्या ओरडतो की आता देवा मला मृत्यूलोकात पाठव ना, मनुष्य व्हायचे का तर मुक्त व्हायचे ना. आधी कळत नव्हतं का? आणि म्हणा मला शहाणं होण्याची गरज आहे. आम्ही मृत्यूलोकात आहोत, मनुष्य आहोत. आणि मनुष्य योनी या विश्वात सर्वात महान योनी आहे. याच्या इतकी मोठी योनी नाही. जरी शरीर घाणेरडं आहे, नाशिवंत आहे, किळसवान आहे, वंगळवान आहे, तरी सर्वात महान आहे. का तर या मनुष्य देहातूनच भगवंताचं भजन घडतं आणि देव भेटतो, म्हणून हे महान आहे. आणि हे स्वर्गातल्या देवाला कळाले पण आम्हाला कळत नाही, किंवा स्वर्गातल्या देवाला कळतं आहे म्हणून तरी आम्हाला कळू द्या. एकदा एक ब्राह्मण मनुष्य आपल्या मुलाच्या मुंजी करायच्या होत्या. एका गावात भिक्षा मागायला गेला. एका धनिक सावकारच्या दारात उभं राहायला म्हणले अशा मुंजी करायच्यात, मला 500 रुपयाची मदत करा. त्या सावकाराने पैसे दिले नाही, पण लय घाणघाण शिवाय दिले आणि हाकलून दिलं. तो गरीब ब्राह्मण बिचारा दुसऱ्या दारात गेला. ते घर होतं कलेक्टरचं. कलेक्टरला सांगितलं हा व्रतान, पण ब्राह्मण हुशार आणि चतुर वाटला. कलेक्टरवर छाप पडली. कलेक्टर त्या ब्राह्मणाच्या पाय पडला. म्हणले ठीक आहे, तुम्हाला मी या गावातून वर्गणी जमा करून देतो. चला म्हणले मी बरोबर येतो, 10-5 घरं फिरू काय, मी बी काही देतो पैसे. आता ह्या ब्राह्मणाला घेऊन गेला, नेमका तिथंच घेऊन गेला की ज्या पहिल्या धनिक सावकाराने त्याला हाकलून दिलं होतं शिव्या घालून. पण आता या ब्राह्मणासोबत कलेक्टर आलेत. कलेक्टर साहेब पाहून ते ब्राह्मण कलेक्टर साहेब आणि ब्राह्मण हे दोघं गेलेत. पण तो जो सावकार होता धनिक, ते कलेक्टर साहेबाला पाहिलं की पटकन उठला. या साहेब या साहेब या साहेब, बसा 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 बसा. बसायला गादी खुर्ची फॅन सगळं लावलं. पाणी चहा नाश्ता फास्टा. म्हणले कोणीकडे आले? म्हणले काही नाही, असे यांच्या मुलाच्या मुंजी आहेत, एक 500 रुपये गोळा करायचे, मी काय देतो. सगळेजण हात लाव, एक 10-5 लोक आपण यांना वर्गणी करून देऊ. आम्हाला देऊ की त्यात काय अवघड आहे. म्हणले 50-50 रुपये द्या सगळे. लगेच 50 रुपये काढले की कलेक्टर साहेबाच्या हातात दिले. हा सगळा प्रकार एक बाजूच्या शेजारचा माणूस होता, तो त्याच्या वाटेवरून पाहत होता. तर तो त्या ब्राह्मणाला म्हणतो, याच माणसाने तुम्हाला हाकलून दिलं होतं? म्हणले हो. आता हाच माणूस 50 रुपये द्यायला आहे? म्हणले हो. आणि ते तुमच्या पाय पडून द्यायला म्हणले? म्हणले हो. का बरं? तर म्हणले हे कलेक्टर साहेबामुळे घडलं. कलेक्टर साहेबाला माझं महत्त्व कळालं. ब्राह्मण म्हणतो कलेक्टर साहेबाला ब्राह्मणाचं महत्त्व कळालं. कलेक्टर साहेब माझ्या पाय पडले, मला पैसे दिले. हे पाहून त्या धनिक सावकाराला वाटलं की हा खरोखर मोठा माणूस आहे. तोही माझ्या पाय पडला आणि मला पैसे दिले. ज्या सावकारानं त्या ब्राह्मणाला हाकलून दिलं, तोच सावकार त्या कलेक्टर साहेबामुळं त्या ब्राह्मणाला पैसे देतून त्याच्या पाया पडतो. का? एवढा मोठा कलेक्टर पाय पडून पैसे देतो, नक्की हा ब्राह्मण मोठा असला पाहिजे. त्याचं महत्त्व कळालं. तसं स्वर्गातले अमर मृत्यूलोकातला मनुष्यदेह मागतात.
म्हणजे निश्चितच या मनुष्य देहाचं काही महत्त्व असलं पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या, हे तुम्ही समजून घ्या. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. का मागतात स्वर्गातल्या अमर मृत्यूलोकातला देह? काय विशेष असे याच्यामध्ये? हे विशेष आहे की तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त मनुष्य योनीतूनच बाहेर पडू शकता, इतर कुठल्याही योनीतून नाही. का तर फक्त मनुष्य योनीतच देवाचं भजन घडतं आणि देवाच्या भजनानेच तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकता. आणि म्हणून मनुष्य योनी महान आहे. आणि म्हणून शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. व्रतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. तयावरी जो परमार्थी, तयाच्या वशवर्ती मी परमात्मा. भारत देशात मनुष्याचा जन्म आणि त्यात तो परमार्थिक देव म्हणतो मी त्याच्या वश राहतो. तात्पर्य मनुष्य जन्माचं महत्त्व समजून घ्या, विवेक जागृती करा, हरिभजनात या, भगवंताचं नाम मुखानं घ्या. मनुष्य जन्म मिळाला आहे पण तो कळून घ्या. आम्हाला मिळाला आहे पण कळत नाही. स्वर्गातल्या देवाला कळालं आहे पण त्यांना आता मिळत नाही. कारण त्यांना कळालं आहे की मनुष्य योनीशिवाय मुक्ती नाही, देवाची भेट नाही, जन्ममरणाचा फेरा चुकत नाही. मनुष्य योनीतच फक्त देवाचं भजन आहे आणि देवाच्या भजनानंच देव भेटतो. आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. हे स्वर्गातले अमर एवढ्या करता देवाकडे याचना करतायत की देवा आम्हाला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म दे. एकदा एक मनुष्य मरण पावला आणि स्वर्गात गेला. स्वर्गात गेल्यावर तिथं काही जुने लोक भेटले.